नागपुर महानगर पालिका चुनाव को लेकर सियासी सरगर्मियां लगातार बढ़ती जा रही है। प्रभाग क्रमांक 32 से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट ने रेखाताई शेषराव काटोले को अपना उम्मीदवार घोषित किया है। रेखाताई काटोले ने जनसंपर्क के दौरान क्षेत्र की मूलभूत समस्याओं को जैसे सड़क, पानी, नाली, साफ सफाई और महिला सुरक्षा को प्राथमिकता देने की बात की। नमस्कार, मी रेखा शेषराव काटोले। मला राष्ट्रवादी काँग्रेस कडून अ गटातून उमेदवारी मिळालेली आहे। माझं शिक्षण MA इतिहास आहे आणि माझ्या समोर जी कॅन्डिडेट आहे ती डमी आहे। त्याच्यामुळे आमचं पूर्ण पॅनल हे शुअर निवडून येणारच आहे। आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे आतापर्यंत बीजेपीचे 4 नगरसेवक होते त्यांनी आमच्या भागात काम तर सोडाच पण त्यांचा चेहरा सुद्धा कुठल्याच नागरिकांना दिसलेला नाही। त्याच्यामुळे पूर्ण ज्ञानेश्वर नगरात एवढा रोष आहे की तुम्ही इथे कोणालाही विचारून घ्या, कुठलंच काम झालेलं नाही। साधा कचऱ्यावाला येत नाही, लोकांचे गटरचे काम आहे, लाईन चोक झालेली आहे, स्ट्रीट लाईट आहे। तर आम्ही स्वतः म्हणजे आपलं एरियातल्या सगळ्या लोकांचं सही आणि नाव घेऊन एक निवेदन लिहून आम्ही डायरेक्ट फोन करून आमचे काम करून घेत आहे। म्हणजे नगरसेवक असताना सुद्धा आमच्यावर ही परिस्थिती आलेली आहे। तेव्हा आता आमचं पॅनल खूप स्ट्रॉंग बनलेलं आहे आणि आम्ही 4ही कॅन्डिडेट आता शुअरली निवडून येणार आहे। धन्यवाद।